बघा, शेवटी आम्ही तर जागा मागणारच आहोत, पण आमच्या जागा मागत असताना त्या बाहेर चर्चेला येतील आमच्या असा गुन्हा आमच्याकडनं घडणार नाही. हे मागू ते 4-4 बैठकीत मागू, आणि असल्या गोष्टी बैठकीतच बोलायच्या असतात. जेव्हा आपण एकत्र जाणार असं म्हणतो तेव्हा त्या बंद खोलीत शांत चित्ताने आपल्या वरिष्ठांकडे सगळे बैठकीचं वृत्त पोचवून वरिष्ठांची संमती घेऊन अंतिम करायचं असतं, असं माझं धोरण आहे. त्यामुळे मी या विषयावर कधी बोललेलोच नाही. अयोध्येला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना देखील आता निमंत्रण दिलं आणि युपीचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितलं. असं आहे, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की राम मंदिराचं आमंत्रण कधीपासून एवढं महत्त्वाचं झालं. या देशामध्ये मंदिर प्रवेश बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिल्यानंतर प्रश्न संपलाय. हे राम मंदिर कोणाच्या बापाची जायजाद आहे का आमंत्रण पाठवायला? या देशाच्या भूमीवरच बांधताय ना, ते पर्सनल प्रॉपर्टीवर बांधताय का तुम्ही? आणि राम हा कोणाचा मालकीचा नाही, राम सगळ्यांचा आहे. ही जी पर्सनल प्रॉपर्टी करून फक्त 4 महिने इलेक्शनच्या दृष्टीने बाहेर काढणं तसं नाही आहे. रामाच्या देवळात जाणारे अनेक माणसं आहेत जी दररोज रामाच्या देवळात जातात. निवडणुकीची 4 महिने फक्त राम 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 करत राहायचं हे योग्य नाही. आणि मला वाटतं की ही क्षुद्र व्यवस्था, हे चातुर्वर्ण्य, हे कधीच बाबासाहेबांनी त्याला टाटा बाय बाय म्हटलेलं आहे. ह्यांच्या आमंत्रणावरनं आम्ही देवळात जाऊ असं जर यांना वाटत असेल तर आमच्या बापांनी देवळाच्या वाटा कधीच मोकळ्या करून ठेवल्या आहेत. आम्ही बापाच्या वाटेवर जाऊ आणि आम्हाला पाहिजे तेव्हा जाऊन दर्शन घेऊच, पण ह्यांना विचारून दर्शन घेणार नाही. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेब्रुवारीमध्ये एकत्र येतील येण्याची शक्यता असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. हो, दुसऱ्याच्या घरात लग्न आहे, मी कशाला आत्तापासून अक्षता हातात घेऊन बसू? ते कधी लग्न करतात ते बघा ना, एवढी घाई कशाला? कदाचित मार्चमध्ये हनीमूनला पण जातील आणि त्याच्यानंतर डायव्हर्स पण होईल. आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक जागा वाटपावरून दिल्लीमध्ये पार पडली. त्यानंतर ह्या जागा वाटपावरून उद्धव ठाकरे गट असतील किंवा काँग्रेसमध्ये जिंकले, यावर आपलं बरोबर आहे ना. मी आधीच सांगितलं की उद्धव ठाकरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, शरद पवार साहेब अशी बैठक होईल आणि त्याच्यानंतर दिशा ठरवली जाईल. ते लवकरच होईल, काय ती म्हणजे उशीर होईल आणि याचं काही कारण नाही. आणि त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांनाही घ्यावं अशी माझी तिन्ही पक्षाच्या म्हणजे शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरेंना आणि मल्लिकार्जुन खरगे आणि गांधी फॅमिलीला नम्र विनंती असेल. जयंत पाटील राष्ट्रवादीत किती दिवस राहणार हा मोठा प्रश्न आहे असं संजय शिरसाट म्हणाले. जयंत पाटील हे कधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना सोडणार नाहीत. संजय शिरसाटांनी काळजी करू नये. आम्ही पक्ष आणि निष्ठा बदलणारी माणसं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.